ज्या फांज्या असतात ना, तसं सर तटबंदीवरती बघा तुम्हाला छोटे छोटे होल दिसतात किंवा मोठे होल दिसतात बघा. याला म्हणायचं जंगी. पहिल्या काळात बघा असं म्हणायचे की अरे जंगी सामने झाले, अरे जंगी मारामारी झाली. त्यावेळीचे जंगी सामने म्हणजे धनुष्यबाण आणि बंदुकी सामने. आर्मीचा एक साधा सोपा नियम आहे, एक गोळी एक माणूस. गोळी फुकट जाता कामा नये, आपला नेम चुकता कामा नये. जेव्हा किल्ला लढवतो ना आपण, तेव्हा आपल्याला आहे तेवढ्या दारुगोळा साठ्यावर आणि आहे तेवढ्या धान्य साठ्यावर किल्ला लढवायचा आहे. बाहेरून मदत येईल तेव्हा येईल तुम्हाला. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, मराठ्यांच्या किल्ल्यावरती 1200-1500 मावळा आणि शत्रूची फौज ही 20-30 हजाराची आहे. आपण समोरासमोर लढाई करू शकत नाही ना त्यांच्या. मग जेव्हा शत्रू समजा आपला मावळा तटबंदीवरती आला आणि त्याने डायरेक्ट फायरिंग करायला सुरुवात केली, शत्रूची गोळी किंवा बाण त्याला लागू शकतोय. मग जेव्हा आपला मावळा या भिंतीच्या पलीकडे राहणार, तेव्हा शत्रूची गोळी बाण ही लागणार, हे भिंतीला लागणार आहे. कारण हे होल तिरके तिरके आहेत आणि शत्रू जिथे आपल्याला दिसणार तिकडे आपण नळी घुसवणार नाही, फायर करणार. म्हणजे आपली गोळी फुकट जात नाही आणि आपला नेम पण चुकत नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर, किल्ल्यावरती ना फक्त आपल्याला इतिहासच समजतोय असं नाही. किल्ल्यावरती आर्किटेक्चरचा, सिव्हिल इंजिनिअरिंगचा, वास्तुशास्त्राचा पण खूप मोठा अभ्यास आहे. आता यात पण ना जंग्यांमध्ये त्यांनी 2 प्रकार घडवले बघा. हे छोटेवाले होल दिसत आहेत ना, त्याला म्हणायचं मारगिरीच्या जंग्या. मारगिरीच्या जंग्या म्हणजे फक्त मारण्यासाठी आहेत. आणि हे मोठे स्लोपवाले होल दिसत आहेत ना, ह्याचा उपयोग काय, तर पावसाचं पाणी जे आहे हे बुरुजांवरती साचून राहता कामा नये. ते बुरुजांवरती साचलं तर पाणी आतमध्ये मुरणार आणि आतलं बांधकाम कमजोर करणार. पावसाचं पाणी बाहेर जात आहे आणि बायचान्स जरी कोणी शत्रू तटबंदीला लागून आला तर तुम्ही त्याला नळी घुसून फायर करू शकताय. अशा प्रकारे जंग्यांचा उपयोग केला जातो. ह्याला जंगी म्हणायचं.